उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यात थंडीची हुडहुडी वाढल्याचं पाहायला मिळते। नाशिकमध्ये देखील गेल्या 2 दिवसांपासून जो पारा मोठ्या प्रमाणात घसरल्याचं पाहायला मिळते। नाशिकमध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात थंडीने पुन्हा एकदा कमबॅक केल्याची परिस्थिती पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये काहीशी थंडी कमी झाली होती, मात्र नाशिकच्या वातावरणामध्ये पुन्हा एकदा जो तो बदल दिसून येतोय। गेल्या 1 ते 2 दिवसांमध्ये नाशिकचे जे तापमान आहे ते 8 ते 9 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत नोंदवले जाते। यामुळे नाशिकसह ग्रामीण भागात देखील थंडीचा कडाका आहे जो तो मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळते। निफाडमध्ये देखील जो थंडीचा कडाका आहे तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत राज्यात काही ठिकाणी दमट आणि उष्ण हवामान निर्माण झाले असून आता पुन्हा जी थंडी आहे ती परत आल्याचं दिसून येते। त्यामुळे आता पुन्हा एकदा नाशिककर हे या थंडीने हुडहुडल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत थंडी परतल्यानंतर आता नाशिकच्या तापमानामध्ये देखील मोठ्या प्रमाणात ती घट दिसून येते। एकंदरीत नाशिकच्या एकूण तापमानापैकी जर बघितलं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून 2 ते 3 अंशांना जे ते तापमान आपल्याला कमी जास्त पाहायला मिळते। नाशिकचे तापमान जर बघितलं तर सध्या 8.5 ते 9 अंश सेल्सिअस इथपर्यंत पाहायला मिळते। त्यामुळे पुन्हा एकदा आता नाशिकमध्ये जी थंडीनं कमबॅक केल्याचं पाहायला मिळते। या आठवड्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात थंडीनं जे आहे ते पुन्हा एकदा कमबॅक केलं होतं। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये सुरू असलेल्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीसपर्यंत हा थंडीचा कडाका आहे तो कायम असेल असं देखील आता एकंदरीत अंदाज वर्तवला जातोय। कॅमेरामन किरण कटेरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।